आणि केली माउस स्टॉप कर. नाही किल्ली नाही की किल्ली कुठं लवकर आली ओ थांबा की इकडे बाबा. फुलं बघ फुलं. वरती ठेव वरती जा वरती त्याला दोनच लागले. किल्ली कुठं आहे ऍक्सेस की गाडीला नाही आपण नंतर आम्ही गेले घेतलेलं पप्पांनी आणि तुम्ही आपल्याला चाकाला बसला पप्पा हे येऊ बोला की लांब नका करू. आंबा आणणार आहे. आंबरस करायचं कधी कोण नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज आहे ना व्हिडिओची सुरुवात बघा किल्ली हुडकण्यापासून झालेली आहे. तर सकाळ सकाळी हे बाहेर चाललेले होते केस कापण्यासाठी श्रीचे आणि त्यांचे. तर हिताने किल्लीच सापडत नव्हती काय केलं तरी. तो सगळं मॅडम अजून चहा प्यायच्यात ह्या दोघी. आता चहा ठेवलाय आणि भांडी एक टप घासला 4 वाजताचं ते तिथंच ठेवल्यात, लावली नाहीत भांडी. आणि कोलगेट होय बाहेर आहे थांबले तो. आणि हे बघा रोज आवरून बसावं असं काय महत्वाचं नाही, रविवार असाच जातोय. आणि डोळ्याच्या खाली माझे किती हे झाले फुलं बघा.
तनू म्हणते कालपासून व्हिडिओ बनवला नाही, मग व्हिडिओ बनवूया व्हिडिओ बनवूया. बोल की आता काय बोलू ना. हा सुपली आहे की. थांब बाळा इकडं अजून लोटून घेतो. पोरगी माझी लोटून काढायला लागले बघा. हिथं आहे ना ह्या दोघी अजून आंघोळ करायच्या होत्या, तरी पण त्यांना सकाळी उठल्यानंतर केस विंचरायचं, तोंड हातपाय धुवायचे स्वच्छ आणि आवरून घ्यायचं. म्हणजे आंघोळ आपली नंतर होईना, पण आपलं सगळं टापटीप जिथल्या तिथं आवरून घ्यायचं. अशी सानू सुहानीला सुद्धा सकाळ सकाळची सवय होती बघा लहान असताना, की त्या आवरायचं पहिलं आंघोळ. मग आपल्या तर रविवारची सुट्टी आहे तर किती वाजता का करना, पण सकाळ सकाळी आवरणं महत्त्वाचं आहे. तर ह्या दोघींचं पण तसंच होतं. तर मला छान वाटलं ह्या दोघींचं बघून, मला सानू सुहानीचं आठवलं. त्यामुळं म्हटलं चला थोडं तुम्हाला पण दाखवावं की लहान असल्यावर पोरं कशा असतात बघा. आणि दोघी जणांची फक्त दुकानला जायचं होतं, पण आवरावर किती चाललेली आहे. काय काय आणणार पार्ले बिस्किट आणि कम्फर्ट घेऊन या. मी तर आवडतो. पापड डब्यात दिले ना, हे बटाटो घालून गेले पापड जरा खारट झालं. आणि हे नुसतं प्लेन नुसतं शाबूचं केलंय ते नॉर्मल झालं, चांगलं झालं. डब्यात दिले की परत घेऊन या. फॅनचा आवाज येतो याच्यामध्ये. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहे तुम्ही सगळ्याजणी? आशा करते मस्त असाल. तर आज बघा रविवार आहे. रविवारचा दिवस असा चालला. पसारा बघा. सोपा काढला, त्याच्यात का नाही मुंग्या आणि ढास भरपूर व्हायला लागलेलं, त्यामुळं काढून पलीकडे ठेवलंय. आणि आता इथं हे मोकळं असंच राहणार आहे, असंच ठेवणार आहे. चांगलं दिसतंय आणि हे वाढतं. आता कुठं कोण घरला यायला लागले रोज रोज की म्हणजे ज्यांना आता बसायला पाहिजे असं म्हणून इकडं काळच दिसते, उजेड पडते त्यामुळे. बघा असं मोकळं मोकळं किती छान दिसते. मोकळंच केलेलं आहे. आणि आता भांडी घासायचे रात्री, म्हणजे जेवण झाल्यानंतरची भांडी घासलेली इथं ठेवल्यात. आणि जेवलेली भांडी मी रात्री घासली नाही. आम्ही मस्त निवांत वरती वाऱ्याला जाऊन बसलो. आणि होतं माप 12पर्यंत जाग होतं. आम्ही सगळेजण गप्पा मारत, सोनाच्या पुरी आल्यात तर बोलत त्यांनी सगळेजण. आईस्क्रीम आणलेलं होतं तिने पोरांना भरपूर आणलेलं, 5-6 घासायला डबं टाकल्यात. राहू दे, तनु उठले नाही, तनुचं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. मस्त आहे, फालुदा फ्लेवर आहे. आणि हे बघा मोडं भिजवली आणि ठेवून दिले त्याच्यामध्ये. तर ह्याला हे केलेलं नाही, काढलीच नाहीत मी, असेच ठेवले. कठीण झाले ह्याच्यामध्ये. आज रविवार निवांत घेतले मी, पण निवांत कामं सुरू आहेत माझी. उठलोयच आम्ही 7:30ला, त्यामुळे उठलो, चहा पिलो, ते बसलोय. ते आत्ता सगळे उठलेत पटापटा. हे आणि श्री गेलेत केस कापायला. पोरींच्या तांगोळा चालल्यात, त्या दोघी गेल्यात बिस्किट आणायला. तर आता आवरून घेतो सगळ्यांनी. मोडं बघा कठीण झालं, ती वरती ठेवलेली ह्याच्यात बघा. बर्फ दिसते का? बर्फ झाला ह्याच्यामध्ये. जागाच नव्हती फ्रीजमध्ये ठेवायला. भाजी आणि डब्बं काय बाय ठेवले सगळं. आता परवा तर मी आवरलाय फ्रीज. भाजी, आमटी, कडधान्य हे सगळं ठेवले. भाजी आमटी उघडेच ठेवलेली, पण तर आता ती काय वापरणार नाही मी. गरम करतो आणि त्याला घालतो, जेवायला घालतो. आणि काळूला पण बरं वाटेना झाले. मला वाटलं काल आता तिला काय होतं काय माहिती, उलट्या एवढ्या करायला लागल्या. ती उलटीनं तिला बेजार करून टाकले आणि खाईना झाल्या. दूध भात ते काय खाईना. मग हे म्हटले दूध भात घालू नको. मी आणि थोडे यूट्यूबवरती बघितले की आता कधीच आम्ही कुत्रं पाळले आणि त्याला काय केले घेतले काहीच माहित नाही. त्यामुळं त्याला आता उलटी करायला लागली तर काय घालायचं. मग आता औषध त्याच्यात आहे, गोळ्या. पण तिला काल जेवायला वेगळं दिल्यानंतर ती
म्हणजे ठणठणीत झाल्या. जर त्याच्यावर काही उलटी केलेलं नाही तिनं. चिकन आणि हे रस्सा दिल्यानंतर खाल्ली देणार, नाहीतर खातच नव्हते. दूध भात त्यांनी खात नव्हते. मग म्हटलं की दही आणि भात द्यायचा. पण तोपर्यंतच हिने म्हटलं तर वासानं ती अशी चलबिचल करा लागल्या. बघ जरा खाऊन खात्या काय बघ. दिल्यावर खाल्ली, रात्रभर व्यवस्थित झोपल्या. आता बघूया. आता अजून तर आलेलं नाही. मग अशी आली ती गेली लगेचच. अशी पलीकडे एकदा बसली की नाही तर तिकडं जाऊन बसत्या. आता हे येऊपर्यंत मला आवरायचंय. चांगल्या दिसतात. हा कंपड नाही. हा ते जाऊ दे, पैसे दे. हा ते घे बिस्किट. बसा बसा. पळत आले आवडतं. कुत्रे आहेत ना तिथं? नाही कुत्री. मग आता इथनं आलोय परत आणि हिला लगेच आपल्या दारात. होय अगो बाई. आज फक्त देवाला फुलं घालणार आहे मी आणि वाट लावणार. देवपूजा करत बसणार नाही. लय वेळ झाला मला आवरायचंय. मम्मी काय झोपलं पाहिजे. कुठं आहे? त्याच्या नवीन सावित्रीची वाट लागली काय? जुना हा? ग बाई बाई. ए गे बाई घर. अरे इकडे काय? बाई बाई ग बाई. आ उन्हात नको म्हणते, पण फिरवायला पाहिजे ना त्याला. नको जाईल कुठं तर खुळ्यासारखंच करते कस तर. चिडकाय हा काय कसली रॉट व्हीलर. बापरे कसलं ऊन लागाले. खाल्लं काय? पाणी पाहिजे. हा पाणी पाहिजे. पाणी श्री जरा पाणी आणेल ना. पाणी आण पाणी. पाणी आण रे. चिडते लगेच. असं उभा राहा. हा तुम्हाला ऊन लागाले म्हणून म्हणाले. पाणी पण करायला त्याचं भांड तिकडं आहे. श्री भीते किती हे बघ पितच नाही ते नीट. पाय दगड खाते काय? अहो किल्ली पाहिजे की फिरवणार आहे. होय घरात बांधायचंय. हा दगडच खाते ते, माती खाते काय असं करते काय माहिती. चला चल बाबा अंगावर उडी मारतोस. त्यांचो हाय नव काय त्यो काय त्यो दाद्या. ही बाई ग मला पाडल बाई. आपल्या आपल्या घरापाशी आल्या बघा दरवाजा उघडायसाठी. आणि हिथं आहे ना मी काळूला गोळी घातलेली होती आणि दही भात आणि गोळी ती घातलेली होती. तर मी काल थोडं सर्च केलं त्याच्यामध्ये आता लिक्विडमध्ये एक औषध होतं आणि
गोळीमध्ये एक होतं, त्यामुळं म्हटलं श्रीला की गोळ्याच घेऊन ये, गोळी ती भातासोबत खाईल पण, आणि तिला दूध भात भरपूर आवडते आणि चपाती गरम गरम, बाकी दुसरं ती काय खायला बघत नाही. आणि असं फिरत्या, त्यामुळं मला भीती वाटते की बहुतेक हिनं काय तर खाल्लेलं असेल, त्यामुळंच असं झालं. तर 2 दिवस असं तिचं अवतार म्हणजे बघायलाच नको असा होता, पण आता गोळी घातल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर तेज आलेलं आहे. तर आता ती चांगली आहे. आणि सकाळी मी तिला दही भात आणि गोळी घातलेली होती. तर मी सर्च करूनच बघितलेलं. आता मला ह्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. आता कुत्र्यांना जर उलटी होत असली तर काय करायचं ते मी बघून म्हणजे यूट्यूबवरती बघूनच मी तिला औषध घातलेलं आहे. तर चांगली आहे आता सकाळपासून. म्हणजे ती 2 दिवस झालं, त्या दिवशी जे मी व्हिडिओमध्ये टाकलेलं त्या दिवशीपासून जे भुकली नव्हती ते परत, म्हणजे भुकली पण नाही का कुठं आली नाही, तेवढंच उठत्या, आम्ही बाहेर गेले की येत्या, असं आहे. तर बहुतेक तिनं काय तर, कारण बघा विषारी म्हटलं तर आता पालीच्या पाठीमागं जात्या, कुठं ते सरडं भरपूर आहेत आमच्या इथं. सरड्याच्या पाठीमागनं मी तिला त्या दिवशी जातेला बघितलेलं होतं. तर आता काय नेमकं खाल्लं आहे आम्ही तर काय बघितलेलं नाही, त्यामुळं आता समजणं झालं. आणि ती खाल्ली की तिला उलट्या व्हायला लागल्यात, त्यामुळं म्हणजे लक्षणं तशीच. आता यूट्यूबवरती सांगितलेलं होतं की कुत्र्यांना काय खाल्ल्यानंतर कशामुळं काय काय होऊ शकते. तर तेच मी बघून आता इथं तिला गोळी घातलेली आहे. तर गोळीचं पाकिट मी तुम्हाला दाखवलं. तर हिथं आहे बघा, हे अशा प्रकारे गोळी आहे. तर म्हणजे मेडिकलमध्ये विचारूनच ही गोळी आणली आणि सांगितले की माणसांना नाही तर कुत्र्याला घालायचे आहे, त्यासाठी. तर चालते म्हणलेत. आता ही एक गोळी घातलेली आहे, परत मी संध्याकाळी घालणार आहे. दुपारी घालायची होती पण ते म्हणलेत सकाळ संध्याकाळ 2 वेळा घालून बघा. तर आता तर ती चांगली आहे. आणि म्हणजे तिच्या चेहऱ्यावर म्हणजे अशी पूर्ण तिने मान टाकलेली होती, धड बसत पण नव्हती कुठं एका जागी, आणि काय नाही. आणि उन्हाचा त्रास पण आता कुत्र्यांना होते बघा जास्त, त्यामुळं पण बहुतेक होत असेल. आणि पाणी आता मी ठेवलं तरच ती पाणी पित्या, नाहीतर असं मग आता कुठं पित्या मला पण माहिती नाही. पण मी आता तिला दिवसभरातनं 3 वेळा तर पाणी, आम्ही कोण पण असलं तर दिवसभरातनं तिला 3 वेळा तर पाणी आम्ही देत असतोय. कारण ती आता कुठं जाऊन पिणारच नाही, पिता येणारच नाही तिला, त्यासाठी. तर आता तर आहे ती बरी. अजून 2 दिवसानं बघूया, नाहीतर मग काय हे म्हटलेत की आपण ते डॉक्टर बोलवून तिला हेच करूया, म्हणजे औषध त्यानं काय तर देऊया. पण आज तिची तब्येत बरी दिसाल्या.